चातुर्मास म्हणजे नेमकं काय? वर्षात एकूण 12 महिने असतात. प्रत्येक महिन्याचं स्वतःचं एक महत्त्व असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की भगवंतांनी चातुर्मासाच्या या 4 महिन्यांना इतकं विशेष का ठेवलंय? हजारो वर्षांपासून ऋषी, मुनी, संत, आचार्य हे 4 महिने इतक्या श्रद्धेने का? ते फक्त कांदा, लसूण, पालेभाज्या किंवा काही पदार्थ वर्ज करण्यापुरतंच मर्यादित आहे का? की या 4 महिन्यांमध्ये असं काही रहस्य दडलं आहे जे आपल्या मनाला, स्वभावाला आणि अगदी आपल्या जीवनाला देखील बदलण्याची क्षमता ठेवतं. आज आपण चातुर्मासाकडे केवळ एक धार्मिक परंपरा म्हणून नाही, तर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेल्या एका दिव्य संधीच्या रूपात पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मासात पालेभाज्या, उडीद, दूध, दही हे का वर्ज्य मानलं जातं? त्यामागे काही शास्त्र आहे का? आरोग्यशास्त्राचा किंवा आयुर्वेदाचा देखील काही संबंध आहे? आणि हे उत्तर बहुतेक लोकांना माहीत नसतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, लोक आधारमध्ये आपलं हार्दिक स्वागत. लोक आधारमध्ये आपण फक्त कथा सांगत नाही, तर शास्त्रांच्या प्रकाशात आपल्या संस्कृतीमागचं खरं रहस्य उलगडतो. जर तुम्हालाही अशा प्रामाणिक, शास्त्रावर आधारित आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आध्यात्मिक कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या लोक आधार परिवाराचा भाग व्हा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुक्ल एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून होते आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला त्याची सांगता होते. आषाढी एकादशीचं महत्त्व आणि वारीचं आध्यात्मिक रहस्य आपण आपल्या मागील भागांमध्ये सविस्तरपणे समजून घेतले. त्यामुळे आज आपण त्या विषयात न जाता देवशयनी एकादशीनंतर म्हणजे आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या एक अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक प्रवासाकडे पाहूया. तो म्हणजे चातुर्मास. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीसाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवतो. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असते, शेतकऱ्यांसाठी पेरणीचा काळ असतो, उद्योगपतींसाठी वार्षिक नियोजन असतं, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण नियमितपणे हेल्थ चेकअप करतो, घराची साफसफाई करतो, मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करतो. पण आपल्या मनाचं काय, आत्म्याचं काय? त्यालाही वेळोवेळी शुद्धीकरणाची, रिसेटची गरज असते. अगदी याच कारणासाठी भगवंतांनी वर्षातील हे 4 महिने अतिशय विशेष बनवले आहेत. हे 4 महिने म्हणजे आपल्या आत्म्याचं वार्षिक आध्यात्मिक प्रशिक्षण आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना थोडा संयम शिकवतो, आपल्या साधनेमध्ये सातत्य आणतो, भगवद्गीतेचं आणि भागवताचं श्रवण वाचन वाढवतो, हरिनाम अधिक श्रद्धेने घेतो आणि स्वतःला विचारतो की गेल्या वर्षभरात मी भगवंतांच्या किती जवळ आलो आहे. कृष्ण भावना म्हणजे फक्त एखादा प्रसंग किंवा उत्सव नाही आहे, तर ती एक जीवन पद्धती आहे. आणि ही जीवन पद्धती बदलण्यासाठी सातत्याची गरज असते. चातुर्मास हे सातत्य निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. म्हणूनच चातुर्मासाचा खरा उद्देश फक्त काही विशिष्ट पदार्थांचा त्याग करणं नाही आहे, तर मनाला शिस्त लावणं, इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणं आणि भगवंतांसोबत, भगवान श्रीकृष्णांसोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ करणं हे आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. शास्त्रांनी चातुर्मासात काही विशिष्ट नियम आणि त्याग का सांगितलंय? आणि हे 4 महिने त्याचं पालन केल्याने भक्ताला नेमका काय लाभ होतो? आज आपण अनेकदा म्हणतो की आज माझं मन लागत नाही आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, कुठल्याही कामामध्ये एकाग्रता येत नाही आहे, काही वाचायला बसलं की मोबाईल आठवतो, मन सारखं इकडं तिकडं फिरतं, 5 मिनटं ध्यान करायचं म्हटलं तरी मन 10 दिशांना धावतं. का? कारण वर्षानुवर्ष आपण मनाला फक्त एकच गोष्ट शिकवली, जे वाटलं ते कर. मनाला जे खावंसं वाटलं ते खाल्लं, जे बघावंसं वाटलं ते बघितलं, जे बोलावंसं वाटलं ते बोललो, जेव्हा वाटलं तेव्हा झोपलो, जेव्हा वाटलं तेव्हा उठलो. अशा प्रकारे आपल्या इंद्रियांनी मनाला पूर्णपणे नियंत्रित करून ठेवलं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एक चेतावणी देतात, इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. म्हणजेच अनियंत्रित इंद्रिय कितीही बुद्धिमान मनुष्य असला तरी त्याचं मन जोराने खेचून नेतात. चातुर्मास आपल्याला सांगतं की हे 4 महिने मनाचं ऐकू नका, तर आपल्या मनाला भगवंतांचं ऐकायला शिकवा.
आता हे ऐकायला खूप साधं वाटतंय, पण हाच संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. एकदा विचार करून पहा, एखादा खेळाडू जर त्याला ऑलिम्पिकमध्ये एखादं मेडल जिंकायचं आहे किंवा ते मेडल जिंकायचं तो स्वप्न पाहत असेल, तो रोजच्या रोज स्वतःवर किती कठोर शिस्त लादतो. त्याला जे आवडेल ते तो खात नाही, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो झोपत नाही, कारण त्याला माहीत असतं की या क्षणिक सुखापेक्षा मोठं ध्येय अधिक महत्त्वाचं आहे. मग ज्याचं अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं आहे, त्यानं स्वतःवर थोडासा संयम का ठेवू नये. ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळतं त्याच्यासाठी भक्तीचा मार्ग खूप सोपा होतो. चातुर्मासाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सातत्य. अनेक जण भक्ती करतात, पण परिस्थितीनुसार अडचण आली की जप वाढतो, संकट गेली की जप किंवा साधना पुन्हा कमी होते. परीक्षा असेल तर मंदिरातली गर्दी खूप वाढते, पण एकदा का निकाल लागला की पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य सुरू होतं. पण खरी भक्ती अशा प्रकारची नसते. खरी भक्ती म्हणजे अहैतुकी अप्रतिहता. अहैतुकी म्हणजे कोणत्याही स्वार्थाशिवाय, आणि अप्रतिहता म्हणजे कोणत्याही परिस्थितीत न थांबणारी, अखंड. म्हणून चातुर्मास आपल्याला शिकवतोय की भक्ती ही केवळ एक भावना नसून ती जीवनशैली आहे. याच काळात अनेक भक्त आपला जप वाढवतात, श्रीमद भागवताचं नियमित श्रवण सुरू करतात, भगवद्गीतेचा रोज अभ्यास करतात, काही जण दररोज मंदिरात जातात, काही ना काही सेवा स्वीकारतात, काही जण आपल्या वाईट सवयींचा त्याग करतात. आणि इथेच चातुर्मासाचं खरं सौंदर्य दिसून येतं. भगवंतांना आपल्याकडून मोठे मोठे त्याग अपेक्षित नाही आहेत, त्यांना अपेक्षित आहेत भक्तीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. आणि आपण जर एक पाऊल टाकलं ना तर भगवंत आपल्याकडे 10 पावलं पुढे येतात. आणि म्हणून कदाचित आपल्या आचार्यांनी या चातुर्मासामध्ये श्रवण, कीर्तन, जप, सत्संग आणि सेवा यावरती विशेष भर दिला आहे, कारण हीच ती साधना आहेत जी आपल्या मनाला हळूहळू शुद्ध करतात. पण इथे अनेकांच्या मनात अजूनही एक प्रश्न असतो की जर मुख्य उद्देश मनावर नियंत्रण आणि भक्ती वाढवणं हे आहे, तर मग चातुर्मासामध्ये पालेभाज्या, उडीद, दूध, दही हे वर्ज्य का करायचं, ते का टाळायचं किंवा का खायचं नाही. आता हे फक्त धार्मिक नियम आहेत की त्यामागे आपलं आरोग्यशास्त्र, आयुर्वेद आणि करुणेचाही काही गूढ संबंध आहे. आज आपण जे कारण समजून घेणार आहोत ना, त्यामध्ये शास्त्रीय भावना आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन या दोघांचा देखील समावेश आहे. तर सर्वप्रथम येतात पालेभाज्या. पावसाळ्यात जमिनीतील आर्द्रता ही मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे अनेक सूक्ष्म जीव, आळ्या, कीटक पालेभाज्यांमध्ये निर्माण होतात. आणि अशा भाज्यांमधून अनावधानाने का होईना सूक्ष्मजीवांची हिंसा होण्याची शक्यता असते. आणि ते जर सूक्ष्मजीव आपल्या पोटात गेले तर आपल्या तब्येतीवरती देखील परिणाम होणार. म्हणून करुणा आणि अहिंसेच्या भावनेने या काळात पालेभाज्या टाळण्याची परंपरा निर्माण झाली. आयुर्वेद देखील सांगतं की पावसाळ्यामध्ये आपली पचन शक्ती ही थोडी कमी झालेली असते आणि पालेभाज्या पचायला जड जाऊ शकतात. यानंतर येतं उडीद. उडीद हा आयुर्वेदानुसार गुरु म्हणजे जड अन्न मानलं जातं. पावसाळ्यात शरीराचा जो जठराग्नी आहे तो नैसर्गिकरित्या मंदावतो आणि अशावेळी जड पदार्थ पचण्यासाठी शरीराला अधिक श्रम करावे लागतात. आणि त्यामुळे साधना करताना, सेवा करताना, वाचन करताना शरीर हलकं आणि प्रसन्न राहावं या उद्देशाने उडीद टाळण्याची परंपरा सांगितली गेली आहे. त्याचप्रमाणे दूध आणि दही हे देखील पावसाळ्यात काही लोकांसाठी पचनाच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतं, म्हणून परंपरेमध्ये त्याचा त्याग सांगितला आहे. पण या सगळ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर पदार्थ नाही आहे, ते आहे आपलं मन. जर एखाद्याने 4 महिने पालेभाजी, उडीद, दही, दूध खाल्लं नाही, पण आपला मत्सर सोडला नाही, इतरांची निंदा थांबवली नाही, जपामध्ये मन लावलं नाही, तर चातुर्मासाचा उद्देश पूर्ण झाला का, तर नक्कीच नाही. आपले संत आणि आचार्य नेहमी सांगतात, भगवंत आपल्या ताटात काय आहे ते पाहत नाहीत, ते आपल्या हृदयात काय आहे ते पाहतात. म्हणूनच चातुर्मास म्हणजे केवळ आहार बदलणं असं नाही आहे, तर स्वभाव बदलणं महत्त्वाचं आहे. मग आजच्या धावपळीच्या जीवनात आपण चातुर्मास कशा प्रकारे पाळू शकतो? जर आपण गृहस्थ असाल, नोकरी करत असाल किंवा विद्यार्थी असाल, तरी देखील तुम्ही या 4 महिन्यांचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता. काय करावं लागेल? दररोज आपापल्या क्षमतेनुसार
हरिनाम म्हणजे थोडा जप वाढवा. भगवद्गीतेचा रोज एक श्लोक तरी अर्थासकट वाचा. रोज 10-15 मिनिटं श्रीमद भागवताचं श्रवण करा. आठवड्यातून निदान एकदा तरी मंदिरात जा किंवा ऑनलाईन सत्संग ऐकायचा प्रयत्न करा. एकादशी अत्यंत श्रद्धेने पाळा. एखादी वाईट सवय जसं की अनावश्यक मोबाईल वापर, निंदा, राग, वेळेचा अपव्यय या गोष्टी 4 महिन्यांसाठी अशा गोष्टींचा त्याग करा. भक्ती म्हणजे कृत्रिम जीवन जगणं नाही आहे. भक्ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाला कृष्ण केंद्रित बनवणे आणि चातुर्मास ही त्यासाठीची सर्वोत्तम संधी आहे. तेव्हा मित्रांनो, आज विचार करा. आपण मोबाईलचं सॉफ्टवेअर नियमित अपडेट करतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करतो, प्राणायाम करतो, घराची साफसफाई करतो, पण मनाची शेवटची सर्व्हिसिंग आपण कधी केली होती? कदाचित याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे चातुर्मास. भगवंत म्हणत नाहीत की माझ्यासाठी हे करा. ते प्रेमाने सांगतात की तुझ्याच भल्यासाठी 4 महिने स्वतःला माझ्याजवळ आण. म्हणजेच भगवंत आपल्याला त्यांच्या जवळ बोलवत आहेत आणि हेच चातुर्मासाचं अंतिम ध्येय आहे. केवळ 4 महिने नियम पाळणं नाही, तर अशी भक्ती विकसित करणं जी चातुर्मास संपल्यानंतरही आयुष्यभर कायम राहील. म्हणून यावर्षी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. या चातुर्मासात मी काय सोडणार? फक्त पालेभाज्या, उडीद, दूध, दही की अहंकार, राग, मत्सर, आळस? कारण भगवंतांना सर्वात प्रिय त्याग हा कुठल्या पदार्थाचा नाही आहे, तर तो आपल्यामधल्या अहंकाराचा आहे. जर या 4 महिन्यात आपण आपल्या जीवनात एक चांगली सवय आणली आणि एक वाईट सवय, अधिक जप केला, थोडं अधिक श्रवण केलं, एका व्यक्तीला भगवद्गीतेशी किंवा हरिनामाशी जोडून दिलं, तर हा चातुर्मास केवळ कॅलेंडरमधले 4 महिने राहणार नाहीत, तर तो आपल्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. कारण चातुर्मास हा 4 महिन्यांनी संपणार आहे, पण त्या 4 महिन्यात घडलेला भक्त आयुष्यभर भगवंतांच्या अधिक जवळ जाणार आहे आणि हीच चातुर्मासाची खरी सिद्धी आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रामाणिक, शास्त्राधारित आणि विचार करायला लावणाऱ्या आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करायचा असेल तर लोक आधार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की लिहा की या चातुर्मासामध्ये तुमचा संकल्प काय आहे. तुमचा तो संकल्प इतरांना देखील प्रेरणा देईल. धन्यवाद. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी.